प्रेमळ भक्तांनो, आजचा हा संदेश सुरू करण्यापूर्वी आपण मामांच्या चरणी ही एक मोठी आणि मौल्यवान प्रार्थना नक्कीच करावी। ही प्रार्थना आपण याच क्षणी मामांच्या चरणी करूया। हे गुरुमाऊली, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक वा घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तुम्हीच पाठवत असता। माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तुम्ही त्यांना माझ्या आयुष्यात पाठवत असतात। हे नक्कीच आहे। आज आम्हाला बाळांना ही एक मोठी समज दिली, याबद्दल तुम्हाला धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद। ही प्रार्थना आपण एक मामांच्या चरणी नक्कीच केली पाहिजे। आजचा हा संदेश जर तुमच्या समोर आलेला असेल तर तुम्ही आजचा हा संदेश पाहून कानाडोळा करू नका। मामा म्हणतात, अजून किती रडणार आहे तू एकट्यामध्ये, थांब आता, थांबव हे सर्व। किती दिवस तू दुसऱ्यांचा वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस? तुला मी रडण्यासाठी जन्म दिलेला आहे का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करीत राहा, मी तुझ्यासोबत आहे। त्याचं गांभीर्य नाही आहे का तुला? सर्व काही तुझ्यावर आहे। लोक तर तुला बोलणारच। तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा, हे तर नक्कीच तुला त्रास होणार नाही। म्हणूनच बिनधास्त राहा, मी तुझ्या पाठीशी आहे। प्रेमळ भक्तांनो, हा संदेश तुम्ही जर ऐकत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा, हे गुरुमाऊली, आम्ही तुमचे प्रेमळ भक्त आहोत आणि नक्कीच तुम्ही आमचे गुरुमाऊली आहेत, असे आपण कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करावे। बाकी आयुष्यात आपल्याला भाग्यापेक्षा जास्त मिळवायचे असेल तर मर्यादेपेक्षा जास्त कष्ट करावे लागतात। म्हणूनच तुम्हाला भाग्यापेक्षा जास्त मिळवायचे असेल तर मर्यादेपेक्षा जास्त प्रयत्न करायला मात्र तुम्ही सुरुवात करा। बाकी शांत मन आणि सकारात्मक विचार म्हणजेच आपले आनंदी जीवन आहे। बाकी आयुष्यामध्ये किती आपण पूर्णत्व प्राप्त केलो तरी देखील आपल्याला मात्र ते नेहमी कमी वाटत असते। परंतु जे आपल्याला बाळूमामा देतात ना, ते तर नेहमी उत्तमच देतात। जर तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील धोका मिळणार नाही। अर्थात प्रेमळ भक्तांनो, आपला विश्वास नेहमी आपण भगवंतांवर ठेवला पाहिजे, म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील पश्चाताप पुन्हा होणार नाही। बाकी कोण काय बोलते, कोण काय करतं, अर्थात या असल्या गोष्टीपासून आपण नेहमी स्वतःला दूर ठेवलं पाहिजे, म्हणजेच आपण आनंदी जीवन जगू शकतो। बाकी घेतलेला पैसा कोणाचाच बुडवू नये, कारण कर्जाच्या झाडाला पनोतीची मूळ आणि तळतळाच्या फांद्या निश्चिंतच असतात। बाकी प्रेमळ भक्तांनो, मला झालेला वेदना कोणालाही होऊ नयेत आणि मला मिळालेला आनंद सर्वांना मिळो। ज्याच्या हृदयात खरी, अर्थात हृदयात खरी माणुसकी अशी असते ना, त्याचा विचार नेहमी असाच असतो, एवढं मात्र नक्कीच खरे। बाकी जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं मात्र कधी देखील टिकणार नाहीत। बाकी मित्रांनो, न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला तुम्ही सहजच शिकाला, अर्थात शिकत चला, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास देखील आपल्याला कधी घेता मात्र येणार नाही। भगवंत म्हणतात, आयुष्यात सर्व काही हरलास तरी देखील चालेल, परंतु बाला तू मात्र तुझी कधी हिंमत हारू नकोस, कारण हीच हिंमत तुला शून्यातून विश्व निर्माण करण्याची मात्र नक्की शक्ती देत असते। बाकी प्रत्येकानं थोडं तरी बुद्धिबळाचा खेळ खेळायला शिकलंच पाहिजे, कारण समोरचा चाळी खेळत असतो आणि आपण मात्र येड्यासारखी नाती निभवत असतो। बाकी शेवटपर्यंत संयम मात्र ठेवायचाच असतो, कारण कहाणी शेवटच्या पानात सुद्धा नक्कीच बदलू शकते। बाकी नेहमी चुका दाखवून देणाऱ्याच बदनाम होत असतो, तर चुका करून सभ्यतेचं ढोंग घेणाऱ्यालाच योग्यच मात्र इथे नेहमी समजलं जातं। भगवंत म्हणतात, नाती तू तीच जप जे तुला जपण्याचा नेहमी प्रयत्न करतात। स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहिलेलं कधी आपल्यासाठी चांगलं आहे। ज्यांची वाईट वेळ आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे तुम्ही उभी राहा।
पण ज्यांची नियत वाईट आहे त्यांना चुकूनही तुम्ही कधी साथ देऊ नका, कारण जशी तुम्ही संगत ठेवाल तसेच तुमचे विचार मात्र होत जातील. एवढं मात्र नक्कीच आपल्याला स्मरणात ठेवायचं आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, ठेव नेमकी कोणासाठी? या संपूर्ण ब्रह्मांडात, या संपूर्ण जगात आपले स्वतःचे मात्र असे काही देखील नाही. इथे आपल्याला जे काही आहे प्राप्त झालेलं ते आपल्याजवळ फक्त आहे. ते आपली तात्पुरती एक प्रकारची ठेव आहे. पुत्र ही तर शून्याची ठेव आहे, कन्या ही तर जावयाची ठेव आहे, जीवन हे मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे. एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा शून्याचा होईल, मुलीला जावाई घेऊन जाईल, जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मात्र मिसळून जाईल. जीवनाचा सर्वात मोठा गुरु हा तर नक्कीच काळ असतो, कारण काळ जे काही आपल्याला शिकवतो ना ते मात्र कोणी देखील कधी शिकू शकणार नाही. तेव्हा ठेव ही ठेव म्हणून आपण मात्र सांभाळली पाहिजे. तिच्यावर मालकी हक्क कधी देखील तुम्ही गाजवू नका. निश्चिंत स्वरूपात समजून घ्या. आपण किती हुशार असलो ना तरी देखील आपण माणसाने माणसासाठी कसे वागावे हे जर तुम्हाला माहितीच नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही. समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट मात्र कधी देखील भरत नाही आणि वाटून खाणाऱ्याला भगवंत कधी देखील उपाशी मारत नाहीत. एवढं मात्र नक्कीच सत्य आहे. बाकी सत्य बोलणाऱ्याचे शब्द परखड मात्र नक्कीच असू शकतात, परंतु भावना मात्र त्यांच्या नेहमी शुद्ध असतात. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, कधी कधी आपले शांत राहणं हे मात्र भरपूर गरजेचं असतं. आयुष्याकडे सर्वच प्रश्नांची उत्तर कधी मागायची नसतात, कारण आपण ओंजलीतलं पाणी पकडू शकतो परंतु ते कधीही जास्त काळ टिकवू शकणार नाही. यावरूनच आपल्याला उत्तम गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. बाकी संयम राखणे हा तर आयुष्यातला फार मोठा गुण आहे, कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा एका क्षणामध्ये करून टाकतो. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण हे आयुष्य आहे आनंदाचे, हे आयुष्य आहे पूर्णत्व भगवंतांची भक्ती करण्यासारखे, हे आयुष्य आहे आपले. म्हणून जगा तुम्ही भरभरून मन लावून. याच गोष्टी आपल्याला नेहमी समजून घ्यायच्या आहेत. बाकी जो नेहमी नशिबावरती विश्वास ठेवतो ना तो मात्र आयुष्यामध्ये जास्त काळ प्रगती कधी करू शकणार नाही, कारण नशिबात अर्थात नशिबाने तुम्हाला तेच मिळते जे तुमच्यासाठी लिहून ठेवलेले होते, पण मेहनतीने तुम्हाला तेही मिळते जे तुमच्यासाठी कधी परमेश्वराने लिहून ठेवलेले नसेल. बाकी इतिहास सांगतो की काल तुमच्या आयुष्यामध्ये सुख होतं, विज्ञान सांगते की उद्या तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल, परंतु माणुसकी सांगते की जर तुमचं मन खरं असेल आणि हृदय नक्कीच तुमचं चांगलं असेल तर दररोजच तुमच्या आयुष्यामध्ये सुखच सुख आहे. ज्या माणसांची वृत्ती स्वच्छ असते, ज्याचे उद्दिष्ट मात्र योग्य असते, अशा व्यक्तीला मामा कोणत्या ना कोणत्या रूपात मदत मात्र नक्कीच करतात व यशाची पायरी त्याला मात्र गाठून देतात. प्रेमळ भक्तांनो, जीवनात अडचणी किती असोत, चिंता केल्यानंतर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यानंतर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि बाळूमामांचे आभार मानले तर अडचणी आनंदामध्ये बदलून जातात. बाकी आतापर्यंत पैसा श्रेष्ठ होता, पण इथून पुढे ज्याचं आरोग्य उत्तम तोच खरा श्रीमंत असं मात्र नक्कीच म्हटलं जाईल. बाकी मित्रांनो, जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही या जगाच्या प्रेमात पडाल, परंतु जर तुमची जीभ गोड असेल तर हे संपूर्ण जग मात्र तुमच्या प्रेमात पडेल. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी आपल्याला मात्र इथे सोडून नक्कीच आपण दिलं पाहिजे. अर्थात तुम्ही सोडून देखील काही काही गोष्टी द्यायला शिका. अर्थात हा असंच वागला आणि तो मात्र नक्कीच तसंच बोलला, त्याने विश्वासघात केला आणि त्याने मला धोका दिला. किती त्रास करून घ्यायचा स्वतःला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला नेहमी त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही पुढे कसं वागायचं याचा सविस्तर विचार करा.
अर्थात आपण कुठे चुकलो याचा तुम्ही प्रथम अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच तुम्ही मात्र सोडून द्या. आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला तुम्ही भगवंतांचे नाम घेऊन सुरुवात करा. एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने समजायचं आहे. बाकी नशिबापेक्षाही कर्तृत्वावर मात्र जास्त विश्वास असला पाहिजे. कारण उद्या येणारी चांगली वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळेच येते. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. आपण नेहमी म्हणत असतो ना की चांगली लोक शोधा, वाईट लोकांना सोडा. परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट तुम्ही दुर्लक्षित करा. कारण कोणीही सर्व गुण संपन्न इथे मात्र जन्माला आलेलं नाही. बाकी नक्कीच आयुष्यात सगळं हरलात तरी देखील चालेल, परंतु हिंमत तुम्ही कधी देखील हारू नका. कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची मात्र नेहमी प्रेरणा देते. बाकी भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले. तुझ्या भक्तीचा जरा असाच वाहू दे भगवंता माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे. बाकी आजकाल सत्य पटवायलाच घाम फुटतो, असत्य मात्र सहजच पडतं. कारण त्याला शब्दांत नक्कीच तिखट मीठ लावलेलं असतं. एवढंच मात्र फरक आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, तुमचे कर्म तुमचे भाग्य आहे. या विश्वासाने विचाराने तुम्ही जर काम कराल ना, अर्थात कधी देखील तुम्ही हारणार नाही. बाकी प्रेमळ भक्तांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट स्मरणात ठेवली पाहिजे. सुख आले तर परमेश्वरांची इच्छा आणि दुःख आले तर ती देखील परमेश्वरांची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला सुख मात्र मिळून जाणारच आहे. कारण तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत असते ते तर भगवंतांच्या इच्छेनुसारच तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी घडत असते. बाकी प्रेमळ भक्तांनो, नक्कीच आपल्याला समजून घ्यायचे आहे की चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मात्र मैत्री किंवा नातं करायला कधी आवडणार नाही. आपल्याला फक्त माणसे महत्त्वाची आहेत, ती पण नक्कीच तुमच्यासारखी. नेहमी आपल्याला स्मरणात आपण ठेवलं पाहिजे की बाळूमामाने आपल्याला जे काही दिलेलं आहे ते तर नक्कीच आपल्याला उत्तमच दिलेलं आहे. कारण भगवंत आपल्याला ते कधी देणार नाहीत जे आपल्याला आवडतं. अर्थात आपल्यासाठी जे काही योग्य असेल ते मात्र भगवंत आपल्याला नक्कीच देतील. म्हणूनच आपण भगवंतांवरती मात्र पूर्णत्व विश्वास ठेवला पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्याला तरच तुम्ही तुमचे आयुष्य आनंदी जगाल. आपलं कर्तव्य चोखपणे आपण मात्र पार पाडलं पाहिजे. हीच अर्थात ईश्वराची खरी भक्ती आहे. अर्थात तुमचे कर्म तुमचे काम हीच तुमची भक्ती आहे. जर तुम्ही कधी देखील उत्तम काम करणार नाही तर नक्कीच तुम्ही कधी देखील आयुष्यात पुढे मात्र जाऊ शकणार नाही. संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा मात्र एका क्षणामध्ये करतो. बाकी प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला भगवंत नेहमी सांगत असतात की प्रेमळ भक्ता, आयुष्यामध्ये दुःख नसून पूर्णत्व दुःख तुमच्या मनामध्ये आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावरती विजय मिळवाल त्या दिवशी मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त आनंद प्राप्त कराल. बाकी काही माणसाने श्रीमंतीला सलाम करतात तर काही माणसे गरिबीला गुलाम करतात. मात्र जी माणसं नेहमी माणुसकीला प्रमाण करतात ती माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान नक्कीच करतात. बाकी नक्कीच प्रेमळ भक्तांनो, परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते तो जग जिंकण्याची जिद्द पूर्णत्व राखून पुढे जातो. हे देखील आपल्याला नेहमी समजून घ्यायचे आहे. बाकी पूर्णत्व भगवंत आपल्याला म्हणतात, जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला निश्चितच मिळून जातील. म्हणूनच काळजी सोडा आणि भगवंतांचे नामस्मरण करा. बाकी कुटुंबासाठी भाकरी कमवणे ही तर खूप मोठी गोष्ट नाही, पण कमावलेली भाकरी कुटुंबासोबत एकत्र बसून खाणे ही खूप मोठी गोष्ट आहे. हे देखील आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. प्रेमळ भक्तांनो, रस्ता बघून चल, नाहीतर एक दिवस असा येईल की वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.
म्हणूनच आपल्याला उत्तम पद्धतीने चालायला शिकायचं आहे, हे तर तुम्ही समजलंच पाहिजे. बाकी परमेश्वर नेहमी आपल्याला म्हणत असतात, जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला प्राप्त करायच्या असतील तर नेहमी तुला स्वतःवरती मात्र विश्वास नक्कीच तू ठेवलं पाहिजे. माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल्या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं कधीही व्हावं. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, अहंकारवर गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. कारण गैरसमज सत्य कधी आपल्याला ऐकू देणार नाही आणि अहंकार कधी देखील आपल्याला मात्र सत्य पाहू देणार नाही. प्रत्येक वादळ पेळेन मी, असा मला विश्वास आहे. माझ्या पायाशी जमीन तर पाठीशी आकाश आहे. पाय जमिनीत रोवून मी सह्याद्रीसारखा ताट आहे. सांगून द्या त्या वादळांना माझ्याशी मात्र गाठ आहे. नक्कीच प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, तुम्ही तुमचे आयुष्य अर्थात थेंब कितीही जरी लहान असला तरी देखील त्याच्या अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतःला तुम्ही कधी देखील लहान मात्र नक्कीच समजू नका. अर्थात जो व्यक्ती नेहमी स्वतःला लहान समजतो तो मात्र नेहमी आयुष्यामध्ये दुःखी राहतो. फुलाला वाढायला ज्याप्रमाणे सूर्यकिरणांची आवश्यकता असते ना, तसेच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची देखील जास्तीत जास्त आवश्यकता असते. आणि प्रेमळ भक्तांनो, आयुष्यातील खोटेपणा कमी झाला की मोठेपणा मात्र आपोआप आपला वाढून जातो. म्हणूनच आपल्याला आपल्या मनातील पूर्णत्व खोटेपणा नक्कीच कमी करायचा आहे. बाकी शत्रू बनवण्यासाठी भांडणच करावे लागत नसते, अर्थात गरजेचे देखील नाही. फक्त तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून पहा. बरेचसे शत्रू तुमच्या आजूबाजूला तुम्हाला मात्र नक्कीच मिळून जातील, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी भगवंत नेहमी सांगत असतात, संकटात असताना आधार तू शोधू नको. विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक पूर्णत्व संधी दिलेली आहे असं तुम्ही समजा. पूर्णत्व प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथं मात्र तुम्ही थांबू नका, तर त्या दगडावर उभे राहा आणि स्वतःची तुम्ही प्रथम उंची वाढवा. आणि प्रेमळ भक्तांनो, आपल्याला खरोखर हव्या असलेल्या गोष्टीसाठी कधीच आपण हार मानू नये. प्रतीक्षा करणं अवघड आहे, परंतु पश्चाताप करणं हे मात्र फार कठीण आहे. हे देखील आपण प्रत्येकाने निश्चिंत समजून घेतलं पाहिजे. परमेश्वर सांगतो, नातं ते नसतं जे जगाला दाखवलं जातं, खरं नातं तर ते असतं जे हृदयापासून नेहमी निभावलं जातं. म्हणूनच हृदयापासून तुम्ही नाते मात्र निभवायला शिका. बाकी प्रेमळ भक्तांनो, नक्कीच फसू देत पाय, टोचू दे काटा, स्वतःचं निर्माण कर तू स्वतःच्या वाटा, हेच आपल्याला परमेश्वर नेहमी म्हणत असतात. म्हणूनच कर्तृत्वाला प्रयत्नांची धार असली की गंजलेले अपयश पण यशासारखं लखलख चमकते. बाकी मित्रांनो, समोर संकट पाहून कधी देखील रडायचं की लढायचं हे तर स्वतः ठरवायचं असतं. रडला तर संकट तुम्हाला संपून टाकेल आणि लढला तर तुम्ही संकटांना क्षणामध्ये संपून टाकाल. म्हणूनच आपण आपल्या मनातील आळस आणि नकारात्मक विचार पूर्णत्व नष्ट करावा आणि नेहमी आयुष्यामध्ये प्रयत्न मात्र करत राहावेत. भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा नेहमी आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त आपल्याला मात्र वर्तमान काळच देतो. आणि जे काही तुम्ही वर्तमान काळामध्ये करणार आहात तेच तुम्हाला भविष्य काळामध्ये मिळणार आहे. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, मनुष्याचा वर्तमान काळच त्याचे भविष्य नेहमी ठरवत असतो. म्हणून तुम्ही वर्तमान काळामध्ये नेहमी उत्तम प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा. प्रेमळ भक्तांनो, भगवंत आपल्याला नेहमी म्हणत असतात, पूर्णत्व आपल्या आयुष्यात अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये जे काही नेहमी घडत असते ते तर तुमच्या चांगल्यासाठीच घडत असते. म्हणूनच व्यर्थ चिंता सोडून द्या आणि स्वतःवरती नेहमी विश्वास ठेवा.
अर्थात जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल ना तर कधी देखील तुम्हाला अपयश येणार नाही, आणि एखाद्या वेळी अपयश जरी आले तरी देखील नव्याने तुम्ही सुरुवात करण्याची स्वतःमध्ये जिद्द ठेवा. कारण यश आणि अपयश हे तर आयुष्यात येत जात राहते. जर तुम्ही तुमच्या मनाला कधी स्थिर ठेवणार नाही तर कधी देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून मात्र जीवन नक्कीच जगू शकणार नाही. मनुष्य हा स्वतःवर ठेवलेल्या विश्वासावरच नेहमी घडत असतो. जसा विश्वास तो स्वतःवर ठेवतो ना तसा तो भविष्यात घडत मात्र नक्कीच जातो. म्हणूनच आपण प्रथम स्वतःवरती उत्तम पद्धतीने विश्वास ठेवला पाहिजे. आणि जर तुम्ही विश्वास स्वतःवरती उत्तम पद्धतीने ठेवाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने आनंदी राहाल. संघर्ष हा तर यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर तुम्ही स्वतःला प्रथम नशीबवान समजा. कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये खरी नक्की क्षमता असते. बाकी मित्रांनो, यशस्वी जीवनाचे 4 सूत्र आहेत. मेहनत केली तर मग मात्र धन मिळते, संयम ठेवला तर मग मात्र काम होते, गोड बोलले तर ओळख होते, आदर केला तर मग मात्र नाव होते. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी एक विजेता तोच हारणारा असतो ज्याने अजून एकदा प्रयत्न मात्र नक्कीच केलेला असतो. चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागवली तरी देखील चालेल, पण त्याला तुम्ही सोडून कधीच देऊ नका. कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत, पण तुम्हाला मार्ग दाखवणारे या जगामध्ये फारच कमी असतात. म्हणूनच 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एक तुम्ही फक्त सूर्य जवळ ठेवा. हे देखील तुम्हाला नक्कीच तुम्ही समजून घेतलं पाहिजे. उडायला शिकलो माशाप्रमाणे, अर्थात पूर्णत्व समुद्रात पोहायला शिकलो, पण जमिनीवर माणसासारखे वागायला मात्र आपण शिकलो का, हे देखील आपण शिकलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही उत्तम पद्धतीने समजून घ्या. मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून आपण मात्र जोडायला शिकलं पाहिजे. कारण गरज संपली जाते पण सवय मात्र कधी देखील सुटणार नाही, हे मात्र नक्कीच खरे. भगवंत नेहमी म्हणतात, प्रत्यक्ष ज्या पायांना लहानपणापासून ऊन पाऊस वारा यांच्याशी संघर्ष करण्याची सवय असते ना, अशी पावले मात्र शेवटपर्यंत कधी देखील थकणार नाही. म्हणूनच तुम्ही तुमच्या पायांना चालण्याची नेहमी सवय लावा. बाकी नात्यांची सुंदरता एकमेकांचे दोष खरं तर स्वीकारण्यातच आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसांचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर तुम्ही मात्र नक्कीच एकटे राहून जीवन जगाल. आणि प्रेमळ मित्रांनो, आत्मविश्वास हा तर सूर्यासारखा असतो. तुम्ही जितके जास्त कष्ट कराल, मेहनत कराल, तितकाच अधिक जास्त तो तुमचा आत्मविश्वास मात्र चमकून जाईल. बाकी भगवंत आपल्याला नेहमी म्हणतात, अगदी सरळ मार्गे असणे हे एक प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेने अर्थात दुर्बलतेचे कारण मात्र निश्चितच बनत असते. बाकी प्रेमळ भक्तांनो, नक्कीच आपण प्रत्येक क्षणी आयुष्यामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी आज सकाळी धुक्याने मला मात्र एक छान गोष्ट शिकवलेली आहे की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल पूर्णत्व पुढे टाकत तू मात्र चल, रस्ता आपोआप मोकळा तुझ्यासाठी होत जाईल. हीच गोष्ट मी धुक्यापासून शिकलो. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा पुढचा रस्ता दिसत नसेल तर तुम्ही नेहमी चालणं कधी देखील सोडू मात्र नक्कीच नका. फक्त एकच पर्याय कधीच नसतो. जगात पर्यायांची मात्र कधी कमी नसते. हार मानू नका आणि नेहमी तुम्ही काही ना काही शिकत राहा. बाकी काही व्यक्तींचे आयुष्यातील स्थान एखाद्या हारातील दोऱ्याप्रमाणे आहे. दिसणे महत्त्वाचे नाही पण असणे मात्र महत्त्वाचे असते. बाकी ओळख मोठ्या लोकांशी नाही तर नेहमी अडचणीत साथ देणाऱ्यांशी आपण मात्र ठेवली पाहिजे. मित्रांनो, माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसतं, फक्त श्वास असतो, आणि मरतो तेव्हा फक्त नाव असतं, श्वास नसतो. याच्यामधील अंतर म्हणजेच हे आहे खरे जीवन.
बाकी प्रेमळ मित्रांनो, सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने मात्र कधी ऐकणार नाही. आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून मात्र नक्कीच ऐकतो. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी ज्याची जास्त निंदा होते तो मात्र आयुष्यामध्ये नेहमी जिंकून जातो. नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये संकट कधी देखील तुम्हाला नष्ट करण्यासाठी येत नसते. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये संकट हे तर तुमचे आयुष्य उत्तम बनवण्यासाठी येते. बाकी विचारात ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही, त्याची आयुष्याची इमारत मात्र कधी देखील उभी राहू शकणार नाही. बाकी नात्यांना खूप सुंदर आवाजाची आणि चेहऱ्याची गरज नसते. गरज असते ती सुंदर मनाची आणि आतून मात्र नक्कीच विश्वासाची. बाकी संस्काराची योग्य शिकवण मिळाली की आयुष्याची जडणघडण व्यवस्थित मात्र नक्कीच होऊन जाते. आणि प्रेमळ भक्तांनो, पाण्याचा तळ स्वच्छपणे दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटणार नाही. तसंच माणसांच्या मनाचा तळ आपल्याला समजला की सहवासाची भीती कधी देखील वाटणार नाही. फक्त लक्षात ठेवायचं, तळ गाठला की थोडा गाळ दिसणारच. त्याकडे दुर्लक्ष करण्याइतके आपले मन मात्र नक्कीच नितळ असलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, प्रेम त्याच्यावर करा जो तुमच्यावर करतो. एवढं मात्र तुम्ही स्मरणात ठेवा की पूर्णत्व खरी प्रगती आपली तेव्हाच होते जेव्हा तुम्ही स्वतःच्याच अर्थात फालतूपणाचा कंटाळा करता. आणि प्रेमळ भक्तांनो, एवढं मात्र आपण नक्कीच समजलं पाहिजे, सत्याच्या वाटेवर चालत असताना पूर्णत्व एकटे पडला तरी देखील चालेल, परंतु चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये तुम्ही कधी देखील मिसळून जाऊ नका. बाकी सुखात समाधान मिळणं हे तर खूप अवघड आहे, पण समाधानात सुख मिळणं हे मात्र खूप सोपं आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, अर्थात आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा तुम्ही तुमच्या चांगल्या स्वभावाने कमावलेली माणसे तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात सुख नक्कीच देऊन जातात. बाकी नात्यांच्या बाजारात नेहमी तेच लोक एकटी पडतात जे मनानं नक्कीच स्वच्छ असतात. बाकी परमेश्वर म्हणतात, जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा जास्त मी तुला वेळ आल्यानंतर देऊन टाकेल. फक्त चिंता करण्यापेक्षा कधीतरी भगवंतांचे चिंतन देखील करून पहा. जो भगवंतांचे चिंतन नेहमी निस्वार्थ मनाने करतो तो मात्र आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहतो. बाकी प्रेमळ भक्तांनो, भगवंत नेहमी आपल्याला म्हणत असतात, प्रेमळ भक्ता, तू तुझ्या आयुष्यात जेवढं काही गमावलेलं आहेस ना त्यापेक्षा जास्त नक्कीच तुला वेळ आल्यानंतर मिळून जाईल. नेहमी पूर्णत्व रडण्यापेक्षा, नेहमी पूर्णत्व आयुष्यामध्ये नक्कीच चिंता करण्यापेक्षा आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवलं पाहिजे. अर्थात जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवतो ना तो व्यक्ती मात्र आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी जीवन जगत असतो. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी नक्कीच स्वतःवरती विश्वास राहून पुढे मात्र गेलं पाहिजे. बाळूमामा म्हणतात, काळजी करणं सोड आणि चांगले कर्म करणं नक्कीच तू तुझ्या मनामध्ये धारण कर. कारण जो व्यक्ती नेहमी चांगले कर्म करत असतो तो मात्र व्यक्ती आयुष्यात नेहमी आनंदी जीवन निश्चिंत स्वरूपात घडत नक्कीच जगत असतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण आपली काळजी चिंता दूर करावी आणि परमेश्वरांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने नक्कीच करण्यास सुरुवात करावी. बाकी अनुभवाने एक शिकवण मात्र दिलेली आहे, कुणाच्या चुका उणीव शोधत तुम्ही कधी बसू नका. नियती बघून घेईल, हिशोब तुम्ही करू नका. काही जिंकणं बाकी आहे, काही हरणे बाकी आहे, अजूनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे. आपण चाललोय आपल्या ध्येय पूर्तीकडे. आपण पहिल्या पानावर आहोत, अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे. बाकी एवढंच आयुष्यामध्ये नक्कीच खरं आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही योग्यच घडत असते. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी वाईट गोष्टींचा विचार कराल
तर तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी वाईट गोष्टी घडतील. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. बाकी जी नेहमी नक्कीच भगवंतांची भक्ती करतात ती कधी देखील वाईट मार्गावरती मात्र कधी देखील जाणार नाहीत. एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही कमवलेलं आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला मात्र निश्चिंत स्वरूपात मिळून जातील. म्हणून चिंता करणं सोडा, परमेश्वरांचे चिंतन मात्र तुम्ही करत राहा. बाकी नक्कीच आपण समजलं पाहिजे, पूर्णत्व एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव नक्कीच जिवंत राहत असते. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्या प्रत्येक गोष्टी मिळून जातील ज्या गोष्टी तुम्ही नेहमी परमेश्वरांकडे मागितलेल्या आहेत. अर्थात आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा नक्कीच परमेश्वरांचे मात्र चिंतन केलं पाहिजे. आणि आज तुम्हाला जे काही प्राप्त करायचं आहे, अर्थात त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच प्राप्त होऊन जातील. म्हणून तुम्ही नेहमी परमेश्वरांचे नामस्मरण करण्यास प्रारंभ मात्र केलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या या आयुष्याला. अर्थात आयुष्यामध्ये जे काही घडत असते ते तर आपल्या आनंदास अर्थात आपल्या चांगल्यासाठीच घडत असते. म्हणूनच तुमच्या आयुष्यात आता पुढील काळात जे काही घडणार आहे ते मात्र याहून उत्तम घडणार आहे. म्हणून तुम्ही पूर्णत्व चिंता सोडा आणि परमेश्वरांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने मात्र करण्यास सुरुवात करा. आजचा हा संदेश आपण इतका वेळ देऊन ऐकलेला असेल तर मीही तुमच्या मनापासून आभार मानतो. नेहमी एक गोष्ट आपण समजलं पाहिजे, परमेश्वर आपल्याला जे काही देतो ते मात्र उत्तमच देतो. फक्त आपण मात्र प्रत्येक गोष्टी चांगल्या मनाने पाहिल्या पाहिजेत. अर्थात प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला सध्या परमेश्वरांनी जे काही दिलेले आहे ते सर्वश्रेष्ठ दिलेले आहेत. म्हणून जास्त चिंता करू नका. नक्कीच तुम्ही बाळूमामांचे नेहमी निस्वार्थ मनाने नामस्मरण करण्यास सुरुवात करा. अर्थात पूर्णत्व सगळ्यांना सगळी सुख कधी मिळणार नाहीत. पूर्णत्व हा तर निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दुःख पूर्णत्व असणारच आहे. ती दुःख कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दुःखांचे भांडवल न करता मी त्या दुःखांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न मात्र करीत राहील. एवढंच आपण आपल्या मनाशी नेहमी सांगत राहिले पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, एवढं तुम्ही समजून घ्या की जो व्यक्ती नेहमी आपल्या मनाशी अर्थात आपल्या मनामध्ये चांगली सकारात्मक विचार करत असतो ना, तो व्यक्ती कधी देखील आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच दुःखी राहणार नाही. हे मात्र नक्कीच खरे. बाकी पैसा हा हुशार माणसाचा गुलाम असतो, तर मूर्ख माणसांचा नक्कीच तो मालक असतो. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या. नक्कीच तुम्ही या तुमच्या आयुष्याला अर्थात सध्या तुमच्या आयुष्यामध्ये जे काय घडत आहे ते तर पूर्णत्व भगवंतांच्या इच्छेनुसार घडत आहे. म्हणून जास्त चिंता करू नका. नेहमी उत्तम कर्म करण्याचा प्रयत्न करा. विचार करण्यासाठी वेळ द्या. फक्त एकदा का कृती करण्याची वेळ आली ना की विचार करणे तुम्ही थांबवा आणि स्वतःला कार्यात मात्र तुम्ही पूर्णत्वपणे झोकवून द्या. एवढं मात्र आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, माणूस जेव्हा एकटा पडत असतो ना तेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला नक्कीच सुरुवात करतो. ज्याच्या अंगी काही नैसर्गिक गुण आहेत त्याच गुणांचा जास्त सराव करून स्वतःला आपण मात्र नेहमी मोठं बनवले पाहिजे. आणि आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदच आनंद आहे. अर्थात तुम्ही जर नेहमी आयुष्यामध्ये नकारात्मक विचार कराल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील आनंदी मात्र राहू शकणार नाही. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाचा अंत होऊन जाईल. फक्त तुम्ही परमेश्वरांची भक्ती निस्वार्थ मनाने करून पहा. तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. जेवढं तुम्ही गमावलेला आहात
त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळून जातील. म्हणूनच आपण आपले मन शांत ठेवावे, परमेश्वरांचे नेहमी नामस्मरण करावे. एवढंच आपण स्वतःच्या मनाशी नेहमी सांगितलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, नक्कीच आपण आपली चिंताच आपले आयुष्य पूर्णत्व नष्ट करते. म्हणून सर्वप्रथम आपण चिंता दूर केली पाहिजे. जेवढे जास्त चिंता करता त्यापेक्षा जास्त तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करा. अर्थात जो नेहमी भगवंतांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने करेल त्याचे मात्र आयुष्य नेहमी आनंदी मात्र होऊन जाईल. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करा, जे तुमच्यासाठी कधीही उत्तम आणि कधीही सर्वश्रेष्ठ आहे. बाकी आपण आपल्या आयुष्यात जेवढं काही गमावलेले आहोत त्यापेक्षा उत्तम गोष्टी आपल्याला नक्कीच मिळून जातील. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, आयुष्यात कधी देखील तुमच्या सुख राहणार नाही. अर्थात आज जर तुमच्या आयुष्यात सुख असेल तर उद्या निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये दुःख येईल. परंतु आज दुःख असेल तर उद्या तुमच्या आयुष्यामध्ये देखील सुख येईल. म्हणून जास्त काही चिंता करू नका. नेहमी आहे त्यामध्ये तुम्ही समाधानी आणि नक्कीच आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. कारण जे सध्या तुम्हाला परमेश्वरांनी दिलेले आहेत ते मात्र त्यांनी तुम्हाला उत्तमच दिलेले आहेत. एवढंच आपल्याला नेहमी स्मरणात ठेवून आपलं आयुष्य मात्र आपल्याला नेहमी नक्कीच आनंदामध्ये जगायचं आहे. बाकी कधी कधी निसर्गसुद्धा सोन्याची उधळण करत असते. फक्त आपल्याला ते सोनं डोळ्यांच्या तिजोरीत मात्र साठवता नक्कीच आलेलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच परावर्तित करतो. अंधारासोबत असणारा काजवा उजेडासोबत असणाऱ्या सूर्यापेक्षा जास्त मात्र मोलाचा असतो. आणि प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र समजून घ्या, परमेश्वर म्हणतो आयुष्य जगताना चांगले विचार आणि चांगले लोक जर पूर्णत्व तुमच्या बरोबर असतील तर जगात तुमचा पराभव कधी कोणी देखील करू शकणार नाही. एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि तुम्ही कधी विचार केला आहे का, समाजामध्ये बदल का नाही होत? कारण गरीब माणसामध्ये हिंमत नाही, मध्यमवर्गीयांकडे वेळ नाही आणि श्रीमंत माणसाला कधी कोणाची किंमत नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. जगात माणसांच्या दोन जाती अर्थात आहेत. एक मनस्वी मनाचे आणि दुसरी मुरदाड मनाचे. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र उत्तम पद्धतीने समजून घ्या की हे जीवन आहे, यामध्ये जे काही घडत असते ते तर घडून जाणारच आहे. नेहमी चिंता करण्यापेक्षा, काळजी करण्यापेक्षा आपण नेहमी परमेश्वरांचे नामस्मरण केलं पाहिजे. बाकी समुद्रातील वादळांपेक्षा हे जर आपल्या मनातील वादळे भयानक आहेत, त्यांना वेळीच तुम्ही आवरायला शिका, अन्यथा ती वादळे तुमचे जीवन पूर्णत्व नष्ट करून टाकतील. यश साजरा करणं ठीक आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे अपयशातून धडा शिकणं. अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही अपयश आलेलं आहे त्या प्रत्येक अपयशातून काही ना काही आपण मात्र शिकलंच पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, प्रत्येकाची वेळ नक्कीच असते, तोवर त्याचा खेळ मात्र असतो. पूर्णत्व नव्हतीचं लेणं. म्हणून झाडावर डोळ्यानं मिळवणारं हिरवं पान रंग पलटतात, झाडी त्याला अलगद खाली टाकतं. त्याच पद्धतीने हे मात्र आपलं आयुष्य आहे. बाकी निवड, संधी आणि बदल या तिन्ही पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संधी दिसतात, निवड करता आली तर बदल मात्र आपल्या आयुष्यामध्ये घडून जातो. आणि संस्कार तसेच विकास जो साधतो ना, तो मनुष्य कधी देखील साधत नाही. तो एक प्रकारचा पशु आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, प्रत्येक क्षणी आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो, विश्वास टाकला, चुका केल्या, पण प्रत्येका वेळी मी मात्र शिकत गेलो. अर्थात शिकणे हे महत्त्वाचे आहे. अर्थात जेवढं जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव घ्याल, जेवढं जास्त तुम्ही गोष्टी आत्मसात कराल, शिकाल,
तेवढंच मोठं तुम्हाला यश मिळून जाईल. बाकी उठा, नवीन सुरुवात करा आणि येणाऱ्या प्रत्येक नवीन दिवसात येणाऱ्या तेजस्वी संधीचा तुम्ही मात्र उत्तम पद्धतीने उपयोग करा. प्रेमळ मित्रांनो, जो नेहमी प्रामाणिक राहतो ना, त्याची किंमत लोकांना कधी समजणार नाही. आणि जो नेहमी बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाई असेल, ते मात्र लोक आज समाजात प्रिय आहेत. परंतु सत्य हे कडू असले तरी देखील ते मात्र पराजित कधी होत नसते. नक्कीच तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहणार नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी तुम्ही मात्र लबाडी करू नका, कारण ते कालांतराने नक्कीच पूर्णत्व उघड होते व आपली काय देखील किंमत राहणार नाही. लबाडी एक प्रकारची आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर मग मात्र आपले पाय उघडे पडतात आणि पायावर घेतले तर मग आपले तोंड उघडे पडते. पूर्णत्व म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आचरणाशी नेहमी ठाम राहायला शिकलं पाहिजे. बाकी दोष दाब लपवला की तो मात्र मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा मात्र नक्कीच होऊन जातो. बाकी मित्रांनो, विचार हे आपले सर्वात महत्त्वाचे भांडवल असलं पाहिजे. मग जीवनात आपण किती चढ उताराला सामोरे जातोय याच्याशी आपला काही देखील संबंध नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी सुख सहज उमलणाऱ्या फुलासारखं मात्र नक्कीच असलं पाहिजे, जे दररोज उमलत राहावं. आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं, जे क्षणात मात्र निघून जावं. बाकी अडचणी आपल्या आयुष्यात नसून आपल्या मनात आहेत. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मात्र मार्ग तुम्हाला आपोआप मिळून जाईल. म्हणूनच प्रथम आपण आपल्या मनावरती विजय मात्र मिळवला पाहिजे. बाकी कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार मात्र करू नका. छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो. त्याच पद्धतीने तुमचा छोटासा अहंकार देखील तुमचे पूर्णत्व यश नष्ट करू शकतो, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी चपल घोड्यावर अर्थात पूर्णत्व मांड टोकून बसणारा कोणीतरी हवा असावा मात्र लागतो. तसा स्वार नसला की घोडा मात्र उधळतो. हेच आयुष्याचे सत्य आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा, तुमचा एका तेव्हाच तुम्ही दाखवा जेव्हा समोरचं तुम्हाला पूर्णत्व नक्कीच समोरचा तुम्हाला कमजोर समजत असेल. आणि नक्कीच प्रेमळ भक्तांनो, सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जे एकदा खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची आपल्याला परतफेड करावी लागते. आणि ओळखीमधून केलेली सेवा जास्त दिवस कधी टिकणार नाही, पण सेवेमधून झालेली ओळख आयुष्यभर मात्र टिकून राहते. आणि नक्कीच मित्रांनो, एक गोष्ट स्मरणात ठेवा, पूर्णत्व माणूस जन्माला येताच अनेक अटूट धाग्यांनी जगाशी तो मात्र बांधला जातो. पुढच्या वाटचालीत जुने धागे तुटतात, नवे मात्र निर्माण होतात. नक्कीच, पण नव्या जुन्या धाग्यांचा गोफ त्याला सतत गुंफीत राहावे लागते. जीवनाचा अर्थ येतो तो या गुंफीतल्या कळेमुळे, गोफेतल्या नाना रंगांच्या धाग्यांमुळे. हे देखील आपण उत्तम पद्धतीने मात्र समजलं पाहिजे. मिळवण्याची धडपड, गमिवण्याची भीती, याशिवाय आयुष्य सांगा असतं तरी किती. आयुष्यात भरपूर काय मिळालं, पण आपण जे मिळालं नाही ते मात्र नेहमी मोजत राहतो. म्हणूनच मित्रांनो, सध्या तुम्हाला जे परमेश्वरांनी दिलेलं आहे ते तर एखाद्या कोणत्या तरी व्यक्तीचे स्वप्न आहे. म्हणूनच तुम्हाला सध्या जे काय मिळालेले आहे त्यामध्ये तुम्ही नेहमी आनंदी राहायला शिका. कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमल पावलांमध्ये भुंग्याला दाबून ठेवण्याची ताकद कमळामध्ये नक्कीच असते. नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तिशाली नक्कीच असते. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, पूर्णत्व आनंद त्यांना कधी मिळणार नाही जे स्वतःच्या स्वार्थासाठी नेहमी जगतात. आनंद तर त्यांना मिळतो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ मात्र बदलत असतात. बाकी कुणीतरी पुढे गेला म्हणून नेहमी दोष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार तुम्ही करा. आणि नेहमी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये
पुढे मात्र चालत राहा. आणि नक्कीच प्रेमळ भक्तांनो, थकलात म्हणून तुम्ही कधी थांबू नका. तेव्हाच थांबा ज्यावेळी हातून काहीतरी उत्तम कार्य नक्कीच घडेल. बाकी परमेश्वर नेहमी म्हणतात, कोणी येईल आणि तुमचं आयुष्य बदलून टाकेल. ही निरर्थक अपेक्षा मनातून तुम्ही मात्र काढून टाकली पाहिजे. कारण तुम्ही आहात तुमच्या स्वतः जीवनाचे शिल्पकार. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळून लोक नेहमी आपल्या माणसाला मात्र पूर्णत्व विसरून जातात. एवढं मात्र आयुष्यातलं एक मोठं सत्य आहे. बाकी आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून वाचून बघून कधी देखील आपल्याला हे आयुष्य मात्र समजणार नाही. ईश्वराने आपल्याला जी देणगी दिली त्याचा नक्कीच भरपूर उपयोग करून आपण मात्र घेतला पाहिजे. जखमी सिंहाचा श्वास हा त्याच्या आवाजापेक्षा जास्त खतरनाक असतो. आणि मित्रांनो, नक्कीच समजून घ्या, पूर्णत्व पुस्तकातील गणित सोडवायला सूत्र नाही आणि आयुष्यातील गणित सोडवायला मित्र पूर्णत्व असली पाहिजेत. आणि नक्कीच आयुष्यामध्ये आपल्याला नेहमी आनंदी मात्र आपण राहून आयुष्य हे आपले पूर्णत्व जगलं पाहिजे. शब्दात पूर्णत्व परकेपणाचा गंध आला की मायेची फुलपाखरे कधीच उडून गेलेली असतात, हे देखील आपल्याला मात्र त्यावेळी निश्चिंत समजून जाते. बाकी जीवनात कधी कुणाला तुम्ही मात्र कधी कमी समजू नका. कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब देखील कधी बुडवू शकणार नाही. त्यामुळे प्रेमळ भक्तांनो, तुम्ही कधी देखील स्वतःला कमी मात्र लेखू नका. बाकी मी आत्म्याच्या शोधात भटकलो पण तो नाही दिसला मला. मी भगवंतांना धुंटाळलं फिरलो पण नाही तो ती नक्कीच चकवत राहिला. मी भावाला साथ घालू लागलो आणि तिघेही धावत येताना दिसले मला. एक गोष्ट आपण उत्तम पद्धतीने समजली पाहिजे. चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी चुकीच्या व्यक्तीवर चुकून विश्वास ठेवल्याने चुकांच्या चुकांचा ढीग लागतो. आणि पूर्णत्व ही चूक वेळ निघून गेल्यानंतर चुकीच्या वेळेस आपल्या मात्र लक्षात येते. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी बोलायच्या आधी तुम्ही ऐकायला शिका. खर्च करायच्या आधी कमवायला शिका. लिहायच्या आधी विचार करायला शिका. हार मानण्याच्या आधी तुम्ही प्रयत्न करायला शिका. आणि मरण्याच्या आधी तुम्ही हे तुमचं आयुष्य आनंदाने मात्र जगायला शिका. बाकी आपल्या चुका सुधारण्यासाठी जो नेहमी स्वतःशी लढाई करतो त्याला मात्र कधीही कोणी देखील हरू मात्र नक्कीच शकणार नाही. बाकी क्षमतेपेक्षा जास्त धावलो की दम मात्र आपल्याला लागतच असतो. आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दम मात्र निश्चिंतच लागते. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपण त्यांना कधी बदलू मात्र शकणार नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधी देखील होणार नाही. बाकी अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता जो धीराने त्यांना सामोरे जातो नक्कीच त्याला आयुष्याचे व्यवस्थापन असे मात्र म्हटलं जाते. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते ती गोष्ट तुमच्यात बदल मात्र नक्कीच घडवू शकते. आणि प्रेमळ भक्तांनो, भगवंत आपल्याला नेहमी म्हणतात, जीवन कधीही कठीण नसते. अर्थात जीवनामध्ये अडथळे जरी आले तरी देखील तुम्ही तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचारांचा नेहमी साठा नक्कीच ठेवला पाहिजे. बाकी चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून नक्कीच देऊ शकतो, परंतु चालाचे मात्र त्या वाटेने तुम्हालाच आहे. अर्थात यशाचे दिशाने जाण्यासाठी तुम्हाला स्वतःला चालावे लागेल. म्हणूनच प्रथम आपण स्वतः चालायला मात्र शिकलं पाहिजे, जेणेकरून आपले आयुष्य पूर्णत्व आनंदी मात्र होऊन जाईल. आणि प्रेमळ भक्तांनो, जीवनात एवढ्याही तुम्ही कधी चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर अर्थात रबर पूर्णत्व संपून जाईल. आणि पूर्णत्व रबरला एवढंही तुम्ही वापरू नका की जीवनाच्या अगोदर कागद मात्र फाटून जाईल. जेवढंच आपल्याला आयुष्यात समजून मात्र घ्यायचे आहे. बाकी सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूंवर नेहमी प्रकाश टाकतो, परंतु स्वतः मात्र पूर्णपणे शुद्ध राहतो. अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चरित्र नेहमी घडवलं पाहिजे. एक गोष्ट तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे,
अर्थात आयुष्यामध्ये जो नेहमी उत्तम पद्धतीने गोष्टी शिकतो तो नेहमी आयुष्यामध्ये पुढे मात्र नक्कीच जात राहतो. बाकी मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचा त्रास करून घेण्यापेक्षा आपण मात्र त्या संकटातून किंवा पूर्णत्व प्रश्नांमधून मार्ग कसा काढता येईल याचा सर्वाधिक विचार केला पाहिजे. अर्थात कायम सकारात्मक राहा. काळजी करण्यापेक्षा तुम्ही मात्र नेहमी स्वतःची काळजी घ्यायला शिका. माणसाने सगळं अर्थात सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलण्याची माणसे सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणे माणसे तुम्ही सांभाळा. नक्कीच आयुष्यात कधीही अपयश मात्र तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. बाकी मित्रांनो, गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाहीत तसेच मनातून उतरलेले काही जण पुन्हा मात्र मनामध्ये कधी भरणार नाहीत, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी परमेश्वर म्हणतो, हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नको, त्याच हाताने कष्ट कर व स्वतःचे भविष्य मात्र तू निवड. आणि प्रेमळ भक्तांनो, आयुष्याचे गणित खरं तर बोटावर सोडवण्या इतकी सोपीच असतात, पण भीतीचे आकडे समजायची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अका हिशोब मात्र चुकवत असतात, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी आजच्या युगात ज्याच्याकडे कल्पनाशक्ती आणि इच्छाशक्ती ही शस्त्रे आहेत ना, त्याला कोणीही कधी देखील हरवू मात्र नक्की शकणार नाही. बाकी मित्रांनो, अर्थात जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला मात्र नक्कीच असतो, एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. बाकी आयुष्य म्हणजे एक प्रकारचा अनुभव आहे, प्रयोग अपेक्षा यांचे समीकरण आहे. कालचा दिवस हा अनुभव होता, आजचा दिवस हा प्रयोग असतो, उद्याचा दिवस ही तर आपली एक पद्धतीची अपेक्षा असते. आणि प्रेमळ भक्तांनो, माणसं वाचता आलं की मग आयुष्यातले सगळे प्रश्न आपले मात्र एका क्षणामध्ये सुटून जातात. बाकी कुठेतरी केलेल्या कर्माची भीती आहे इथे, नाहीतर गंगेवर एवढी गर्दी का असते? पाप विचारात असतं, शरीरात नाही. आणि गंगा नक्की शरीर धुते, विचार कधी देखील नाही, एवढं मात्र आपण प्रत्येकांना नक्की समजून घ्यायचं आहे. गेलेला दिवस तुमचा नाही, तो परत मिळवणे तुमच्या हातात नाही, पण आजचा दिवस तुमचाच आहे, तो जिंकणे आणि गमावणे हे तुमच्या हातात आहे. म्हणूनच मित्रांनो, प्रत्येक गोष्ट परमेश्वराने तुमच्या हातामध्ये दिलेली आहे. म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे ते मात्र तुम्ही उत्तम पद्धतीने नक्कीच करायला शिकलं पाहिजे. बाकी विश्वास नेहमी स्वतःवर ठेवला तर ती ताकद बनते, आणि दुसऱ्यांवर ठेवला तर मग मात्र ते एक पद्धतीची कमजोरी बनते. मित्रांनो, तुमच्याजवळ काय नाही हे पाहण्या अगोदर तुमच्याजवळ काय आहे हे नक्कीच तुम्ही पाहिले पाहिजे. बाकी नक्कीच भगवंत नेहमी आपल्याला म्हणत असतो, जेवढं तू गमावलेलं आहे त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला मात्र निश्चिंत स्वरूपात मिळून जातील. नेहमी चिंता करण्यापेक्षा तुम्ही परमेश्वरांचे चिंतन करा, जेणेकरून तुमचे आयुष्य आनंदमय मात्र होऊन जाईल. शरीराला आनंद देणाऱ्या वस्तू वाटल्या तर त्या संपतात, बाकी पण मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी वाढल्या तर त्या मात्र आनंद नक्कीच त्यात मात्र वाढत जात राहतो, एवढं मात्र नक्कीच खरे. यव समृद्धी अंगणी वाटो आनंदी जीवन, पूर्णत्व तुमच्या जीवनात नेहमी आनंद राहो, हेच आम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो. बाकी प्रेमळ भक्तांनो, कधीतरी आपण प्रार्थना भगवंतांच्या चरणी दुसऱ्यासाठी पण देखील आपण प्रार्थना केली पाहिजे, हे देखील आपल्याला आयुष्यामध्ये नक्कीच आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी तुमच्या आयुष्यातले प्रत्येक दुःख नक्कीच दूर होऊन जातील. जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर तुमच्या आयुष्यातील अशक्य ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी देखील एका क्षणामध्ये शक्य नक्कीच होऊन जातील. कोणीतरी पुढे गेला म्हणून दोष करत बसण्यापेक्षा आपण मागे काय राहिलो हा विचार करा, आणि नेहमी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे चालत राहा. बाकी चांगली नाती नक्कीच झाडासारखी असतात, सुरुवातीला त्यांची काळजी आपल्याला घ्यावी लागते, पण एकदा का ती बहरली की आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीत
ती मात्र आपल्याला नक्कीच सावली देतात. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि नक्कीच प्रेमळ मित्रांनो, परिस्थिती नावाची शाळा आयुष्यात सगळं काही आपल्याला शिकविते, अगदी जगाला सुद्धा. बाकी एखाद्या गोष्टीविषयीच्या भीतीने आपल्या आत्मविश्वासाला तडा पोहोचता कधी देखील कामा नाही. अर्थात पूर्णत्व आपल्याला हे समजलं पाहिजे. एकटेपणा आणि एकांत यामध्ये मात्र फरक नक्कीच आहे. एकटेपणा कंटाळवाणा असतो, तर एकांत तुम्ही तुमच्या कर्माचे आणि तुमच्या विचारांचे निरीक्षण आणि परीक्षण नक्कीच तुम्ही करू शकता. बाकी तोंडाने माफ करून सहज अर्थात तोंडाने माफ माणूस सहज करतही, पण हृदयातून माफ करायला वय संपते. तरी देखील कोण मात्र कधी कोणाला हृदयापासून माफ नक्कीच करणार नाही. आणि प्रेमळ भक्तांनो, नेहमी तुम्ही समजून घ्या, अर्थात जीवनात आनंदाचा सूर्योदय पाहायचा असेल तर अंधाऱ्या रात्रीत प्रयत्नांची मालिका संपवावी लागेल. पूर्णत्व मगच सूर्योदय तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. मनामध्ये आनंद जपाल तर जीवनातला प्रत्येक क्षण उत्सवासारखा तुम्ही साजरा कराल. आणि नक्कीच मित्रांनो, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी मनासारख्या कधी घडणार नाहीत, कारण आपल्या आयुष्यात ना आपला जन्म नक्कीच आपल्या मर्जीने होतो ना मृत्यू. म्हणूनच आयुष्यात आपल्या प्रत्येक गोष्टी कधी देखील मनाने होणार नाहीत. अर्थात भगवंतांनी जे तुमच्यासाठी लिहून ठेवलेले आहे ते तुम्हाला मात्र मिळणारच आहे, परंतु प्रयत्न केल्याशिवाय कधी काही मिळणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि चंदनापेक्षा वंदन जास्त शीतल असते. योगी होण्यापेक्षा उपयोगी येणे हे देखील अधिक चांगले आहे. बाकी प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे हे नक्कीच महत्त्वाचे आहे. भगवंत नेहमी आपल्याला म्हणतात, स्वतःच्या चुका लपवून आणि दुसऱ्याच्या चुका दाखवून व्यक्तिमत्व कधी देखील सिद्ध होणार नाही. आणि प्रेमळ भक्तांनो, केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचं देखील एक पद्धतीने ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. जे चहूकडून भरून येतं ते आभाळ, आणि जे निर्भर होते ते आकाश. जो अंधारात दिसतो तो उजेड, आणि जो अंधाराला पळवितो तो म्हणजे आहे प्रकाश. बाकी मित्रांनो, मनाच्या नक्कीच तावदांवर आठवणींची टकटक वाढायला लागली की समजायचं काही जुन्या जखमा आता पुन्हा नक्कीच आल्या होणं, अर्थात ओळ्या मात्र होणार आहेत, असं मात्र आपण समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, जीवनामध्ये नेहमी भगवंतांचे नामस्मरण करा, हेच तुमच्यासाठी उत्तम आहे. पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजेत, तरच ती टिकतात, अन्यथा तुटतात. एक मुलापासून तर एक मनापासून. आणि नक्कीच चांगल्या गोष्टी घडत नसतात तर ते तुम्हाला स्वतः घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य त्यावेळी योग्य ते निर्णय तुम्हाला मात्र नक्कीच घ्यावे लागतील. आणि प्रेमळ मित्रांनो, चांगले मित्र, चांगला परिवार आणि सुंदर विचार ज्याच्याकडे आहेत त्याला जगातील कोणतीही शक्ती कधी देखील हरू मात्र नक्कीच शकणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. भगवंत नेहमी आपल्याला म्हणतात, फार सोपं वाक्य आहे, आपल्या मनाशी सारखं बोलत राहा. अर्थात तुम्ही कोणतीही ध्येय आरामात गाठू शकता. बाकी प्रेमळ भक्तांनो, नक्कीच तुम्ही समजून घ्या, आयुष्यामध्ये पूर्णत्व शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो. शरीर थकलं की मन शांत पूर्णत्व झोप लागते, आणि मन थकलं की झोप मात्र माणसाची उडून जाते. म्हणूनच आपण आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार नेहमी ठेवले पाहिजेत. संयम राखणे हा तर आयुष्यातला फार मोठा गुण आहे, कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना एका क्षणामध्ये नाहीसा मात्र करून टाकतो. बाकी मित्रांनो, कोणासाठीही वेळ नसेल इतकं व्यस्त होऊ नये, आणि कोणीही गृहीत धरावं इतकं स्वस्त देखील आपण कधी देखील होऊ नये. बाकी जे सध्या तुमच्याकडे आहे त्यामध्ये तुम्ही मात्र आनंदी राहा. जीवनात या गोष्टी आत्मसात कराल तर बरेच काही साध्य तुम्हाला होईल. मेहनत कराल तर धन मिळेल, संयम ठेवाल तर काम होईल, गोड बोलाल तर ओळख होईल, आदर कराल तर मग मात्र तुमचे नाव होईल. बाकी कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यानंतर
स्वतःची सावली कधी निर्माण होणार नाही. अर्थात स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः तुम्हाला उन्हामध्ये उभे मात्र व्हावे लागेल, एवढं मात्र समजून घ्या. बाकी कधी कधी मजबूत हातांनी पकडलेली खोटी सुद्धा सुटतात, कारण नाती ताकदीने नाही तर मनाने आपल्याला नेहमी निभवावे लागतात, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, वळणावळणांचे आयुष्य असावे, त्यात काठी असावेत, वेदनाही असावी, पण विश्वास तोडणारं कोणी देखील येथे मात्र नक्कीच नसावं. बाकी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परमेश्वर प्रत्येक गोष्टी द्यावे आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदच आनंद राहावा, हेच मी परमेश्वरांच्या चरणी प्रार्थना करतो. बाकी सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस कधी देखील मूल्यवान होणार नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात विचारात असायला मात्र नक्कीच पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, चुकाचे क्षण अर्थात जागेवरून नाही तर जगण्यावरून पूर्णत्व ठरले जाते. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच आनंद आहे, फक्त तुम्ही आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा. नक्कीच आजचा हा प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर आपण आपल्या किमतीचा वेळ दिलेला असेल तर मी देखील तुमचे मनापासून आभार मानतो. प्रेमळ भक्तांनो, आपण भेटूया पुढील दिवसात पुढल्या संदेशाद्वारे. तोपर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन देखील ऑलवर तुम्ही सेट करून ठेवा. धन्यवाद.